पुढे बघूयात. अजित पवार हे आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. यात मम म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. अजित पवार हे आमचेच नेते आहेत इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवारांनी केला. वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही, वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय असा सवाल केला जातोय. संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. ताईंनी काल असं जाहीर केलं की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. पक्षात फूट कधी येते जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश वाचले. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून एक फूट राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. There is no split in the NCP. Please put this on record. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याची कंप्लेन आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. भाजपनी आजपर्यंत काय केलं की नाही केलं तो विषयच वेगळा आहे. विषय हे आहे की आम्ही मनापासून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे बाकीच्या काही गोष्टीवर भाष्य करणं योग्य मला वाटत नाही. जर आम्ही हा निर्णय आमच्या मनात इच्छेतनं घेतला नसता तर गोष्ट वेगळी, पण हे आम्ही इच्छेने केलं. जसे शरद पवार साहेबांनी जे म्हणाले की अजित पवार हे आमचे नेते आहेत असं पवार साहेब बोलले, तसं छगन भुजबळ आणि आम्ही सगळे जे आहेत म्हणजे मुंडे असतील, अमुक तमुक मुश्रीफ हे सुद्धा तुमचेच कार्यकर्ते आहेत. जसे दादा तुमचे नेते आहेत, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांचं जे भाष्य जे आहे ते त्याचं स्वागत करतो, त्याचा आम्हाला आनंद वाटतो. एकंदरीत केंद्र सरकारच्या कामावर शरद पवार साहेबांचं मत आणि मत परिवर्तन होईल आणि अजितदादा सोबत शरद पवार आणि सुप्रियाताई सुद्धा माननीय मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील असं मला वाटतं. वाटतं निवडणूक आयोग जो आहे त्याच्यासाठी पक्ष, त्याची घटना, त्याचं नेतृत्व वाचविण्यासाठी असं वक्तव्य पवारसाहेबांनी केलं की काय अशा प्रकारचं मत माझं व्यक्तिगत आहे. परंतु आम्ही वारंवार सांगतो की या सगळ्या मतामुळं नेतृत्वात नाही पण कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम सातत्यानं निर्माण होत असतो. हे सत्य आहे, हे नाकारता येत नाही. काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा. याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं त्यांचा अर्थ मी काय काढू. जे आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडियासोबत आहेत, महाआघाडीसोबत आहेत, ते आमचे. शब्दावर, बोलण्यावर आणि आश्वासनावर कोणी विश्वास देऊ शकत नाही. कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलंय. राष्ट्रवादीच्या आताच्या खेळी सगळं जर पाहिलं तर फक्त डोकं फुटूनही राजकीय लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांचं एवढंच सांगणार आहे. दुसरं काय, एकाकडे म्हणतात ते फूट नाही, दुसरीकडे नोटीस देतं. तर हा सगळा मोठा खेळ आहे, मोठा गेम असू शकतं. डायरेक्ट ऑलिम्पिकच असेल. संपूर्ण महाराष्ट्रात आता खोळ्यात करते असं वाटते का? आता काय ते काय प्रश्न आहे? म्हणजे हे तर सूर्यप्रकाशाच्या एवढं सत्य आहे, त्याच्यात प्रश्न विचारायची गरजच काय? संपूर्ण महाराष्ट्राने देश जाणतो की शरद पवार साहेब बोलतात एक करतात एक, म्हणून ती त्यांनी जी केलेली ही त्यातली एक कृती आहे. ज्या वेळेला अजितदादांनी शपथ घेतली त्याच वेळेला शरद पवार साहेबांनी आपली प्रतिज्ञा देताना कुठेही त्यांना गद्दार किंवा त्यांनी पक्षात फूट पाडली असं कधी म्हणलेलं नव्हतं.
निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आज जे विधान त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांच्या पक्षामधले अनेक नेते आहेत जे सत्तेपासून वंचित आहेत, त्यांना त्यांनी मोकळी वाट करून दिली, हा त्याचा फक्त अर्थ आहे. अजितदादा आले किंवा भाजप शिवसेनेमध्ये सामील झाले याबद्दल त्यांच्या गटामध्ये कुणालाही खंत वाटलेली नाही. सर्वजण मिळूनच ते काम करतात, हे चित्र आज स्पष्ट झालं. अजितदादांनी स्पष्ट केलंय की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासात्मक देशाची घोडदौड आणि जागतिक पातळीवर मिळणारं देशाला प्राधान्य या जीवावर आणि या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या गतिमान सरकारकडे आकर्षित होऊन मी तिसरं इंजिन घेऊन सरकारमध्ये येतोय, हे सुरुवातीलाच अजितदादांनी सांगितलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांकडनं कुठलाही संभ्रम नाही. ज्या पद्धतीनं अजितदादांचं स्वागत पिंपरी चिंचवडला होतंय किंवा पुण्यामध्ये होतंय ते न भूतो न भविष्यती असं होतंय. आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजितदादा हे आमचे नेते आहेत, तर काही लोकांचं पाऊल एनडीएकडे पडतंय की काय, अशी आता शंका निर्माण होते. असं आहे की पवारसाहेब हे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे म्हणजे BCCIचे अध्यक्ष होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर ICCIचे ते अध्यक्ष होते, ते खो खो खेळाचे देखील अध्यक्ष होते, ते कबड्डीचे देखील राज्याचे अध्यक्ष होते आणि कुस्तीचे देखील ते अध्यक्ष होते. त्यामुळं पवारसाहेबांनी ही टाकलेली गुगली आहे आणि ही गुगली मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला बाद करण्याकरता, भारतीय जनता पार्टीला बोल्ड करण्याकरता आणि या एका वक्तव्यानं त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची पकड घेतलेली आहे, कॅच पकडलेली आहे, अशा करता ही गुगली आहे. हा त्यांच्या पक्षांतर्गतची बाब आहे की कोण कोणाचे नेते आहेत. आणि मला तरी असं वाटतं की एकीकडे एकमेकाच्या विरुद्ध सभा घेणं सुरू आहे आणि एकीकडे या ठिकाणी राष्ट्रवादी एक संघ आहे, अशा पद्धतीचे चित्र महाराष्ट्रामध्ये ते निर्माण केलं जात आहे. मला तरी असं वाटतं की याच्या माध्यमातून संजय राऊत यांनी बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे. कारण की पक्ष कसे सांभाळायचे हे जर शिकायचं असेल तर शेजारीच बसणाऱ्या शरद पवारांकडे त्यांनी शिकावं. आणि आज ज्या पद्धतीने भाजपकडनं घरं फोडली जातात, ज्या पद्धतीने पार्टी फोडली जाते, तर आपल्या सर्वांना एकजुटीने एका विचाराने एकत्र येण्याची आज जरूरत आहे. आणि हा जो भाजपचा विचार आहे त्याच्या विरोधात आदरणीय पवार साहेब या वयामध्ये सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांसाठी लढण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. शेवटी आम्ही आमच्या देवाला एवढंच म्हणत होतो की कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आणि आजचं स्टेटमेंट एकूण कुठंतरी भगवंतानी आमचं म्हणणं ऐकलं आणि शेवटी आम्हाला या ठिकाणी देवाने आशीर्वाद दिला. हाच त्याचा आजच्या आदरणीय साहेबांच्या स्टेटमेंटचा अर्थ निघतो. आज पवारांविरुद्ध पवार असा सामना बघता येणार आहे, कारण अजित पवार आणि शरद पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या ज्यांनी बंड करून एक प्रकारे आव्हान दिलं त्या मतदारसंघांमध्ये पवार जात आहेत. आज शरद पवार कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर सभा घेतील आणि या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापूरकडे निघाले असताना त्यांचं वाटेत जंगी स्वागत केलं गेलं. सातारा जिल्ह्यातील दहिवडी इथं फुलांचा वर्षाव करत शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं. कोल्हापुरातील सभेतून पवार नेमकं कोणाला लक्ष करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडचा दौरा करतात आणि यावेळी अजित पवारांचंही जोरदार स्वागत करण्यात आलं. JCB फुलांची उधळण भला मोठा हार घालून अजित पवारांचं स्वागत केलं गेलं. या ठिकाणी ते विकास कामांचा आढावा घेणार असून पदाधिकारी मेळाव्याला देखील संबोधित करतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. बीड शहरामध्ये अजित पवारांच्या सभेअगोदर आमदार संदीप क्षीरसागर यांचा बॅनर चर्चेचा विषय ठरला. बाप तो बाप रहेगा असा या बॅनरवरील मजकूर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा 27 तारखेला वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावलेत आणि त्यामुळे या बॅनरवरून शहरात चर्चेला उधाण आलंय.
तर आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता यावर्षी भाजपने प्रत्येक मतदाराकडे आता आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्या तरुण मतदार आपल्याकडे कसे वळवता येतील यासाठी भाजप मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रम हाती घेत आहे. आता तर भाजपने मुंबईतल्या सर्व दहीहंडी पथकाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं असून मुंबईतील गोविंदाचा विमा काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतल्या सर्व गोविंदांना आता भाजपकडून 10 लाखांचं विम्याचं कवच देण्यात आलं. काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर काढलं असा गंभीर आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय. मात्र आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. काही लोकांनी मला बाहेर ढकलून दिलं असेल तर ती पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की त्यांनी मला पक्षात परत बोलावलं पाहिजे. मात्र अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झाली नसल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललेलं आहे आणि त्यामुळं आता मी तर काँग्रेसच्या बाहेर त्यांनी मला ढकलून दिले, परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे, आमच्या विचारात काँग्रेस आहे. 100 वर्ष माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये 2030ला पूर्ण होत आहेत. परंतु जर काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतं परत ती पक्षश्रेष्ठींचीच जबाबदारी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी बोलावलं पाहिजे. अद्यापपर्यंत असं कुठली हालचाल झालेली नाही. तर सना खान हत्या प्रकरणावरनं काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. चौकशीच्या आडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. आमच्या माणसांना, आमदारांना ओपन बोलवलं जातं आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना लपून छपून बोलवलं जातं अशी माहिती आमच्याकडे आहे. त्यामध्ये नागपुरातले बडे बडे नेते आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत मी आज म्हणणार नाही. त्यांची माहिती आमच्याकडे आलेली आहे. सत्तेच्या बळावर, सत्तेच्या जोरावर जर काही चुकीचं होत असेल तर ते मात्र आम्ही नक्की उघडं पाडू. राहिला विषय काँग्रेसच्या आमदारांना बोलवायचं तर बदनाम करायचं ते कामच आहे. मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेला या पद्धतीने कोणीही डिमॉरलाइज करू नये. भाजपचा असो की काँग्रेसचा असो, जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे. कोणाची चोरून चौकशी करायची गरज नाही, कोणाची लपून करायची गरज नाही. सर्वांची उघड केली पाहिजे. पुढे पाहूयात. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांची दादागिरी उघड झालेली आहे. वाशिमच्या कावड धारकांना सुरक्षा रक्षकांनी जोरदार मारहाण केली आहे. श्रावण निमित्त दरवर्षी वाशिमवरनं कावड घेऊन हे भाविक येतात आणि दर्शन घेण्यावरनं हा वाद झाला. सुरक्षा रक्षकांनी कावड धारकाची कॉलर पकडत त्याला मारहाण केली आहे. त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांना या सगळ्या प्रकारावरनं आता शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी श्रावण मासात लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला हजेरी लावतात. दर्शनाला आले तुमच्यावाले भाविक एक साईडला. तर दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या निर्णयाविरोधात कान गावातील कांदा उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवला. राज्यात कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कावरनं वातावरण तापलंय. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी हिताच्या आड येणाऱ्यांसोबत आम्ही नाही असं ते म्हणालेत. शेतमालाच्या निर्यातीवर बंधनं आणू नये. याआधी कधी कांदा निर्यातीवर इतकं शुल्क लावलं नाही असंही त्यांनी म्हटलंय. प्रश्न विचारला की शेती खात्याचे वंचित होईल, तुमचं काय म्हणणं आहे? या लोकांचं म्हणणं असं आहे कांदा महागला. तुमचं उत्तर काय? मी त्यांना सत्य सांगितलं, कांद्याचा माळा घाला नाही तर कवड्याचा माळा घाला. कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे. कधी नाही ते त्यांनी 2 पैसे मिळवले तर त्याच्यावर मी कर बसवणार नाही, त्याच्यावर मी बंदी घालणार नाही. ते पैसे कष्ट कधी शेतकऱ्याच्या घरात गेले पाहिजेत आणि माझं कुठलंही बंधन हे कांद्यावर येणार नाही हे स्वच्छपणाने सांगून टाकलं.
जळगावातील एरंडोलमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं आणि यावेळी कापसासह कांद्याला भाव देण्याचा आग्रही मागणीकरता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मागणी मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. तसंच प्रशासनाला जाग यावी म्हणून शेतकऱ्यांनी हे बोंबाबोंब आंदोलन केलं. तर पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता गँगनं तुफान राडा केला. कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या 8 ते 10 जणांनी हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत एका तरुणावर वार केला आणि या हल्ल्यात मिलिंद कांबळे हा तरुण जो आहे तो गंभीर जखमी झालाय. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन काही टोळकं होतं आणि मिलिंद कांबळे यांच्यात वाद झाला होता. या हल्ल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.